नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. जसं आपण बोललेलो आहे, की आता क्रिसमस आहे, एफ-आय-आय सुट्टीवर आहे. तर मार्केटमध्ये व्हॉल्यूम नाहीये, ओके. व्होलॅटिलिटी नाहीये. कारण ते सुट्टीवर आहेत. तर आजही मार्केटमध्ये आपण बघितलं असेल, की लेव्हल टू लेव्हल आज सपोर्ट आणि रेझिस्टन्स झोनमध्येच निफ्टी, बँक निफ्टी होती. सेन्सेक्स सुद्धा त्याच रेंजमध्ये काम करत होतं. कारण व्हॉल्यूम्स नाहीये. ओके. तर प्रॉफिटेबल ट्रेड शोधणं सध्या तरी फार अवघड आहे. खास करून ऑप्शन ट्रेडर्ससाठी. ओके. हां, ब जर आपण कॅश मार्केटमध्ये जर बोलायचं झालं, तर काही अपॉर्च्युनिटीज नक्की मिळाल्या आहेत. पण ते शोधण्यासाठी सुद्धा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये समजून घेऊया, की काय आज एफ-आय-एस, डी-आय-एसनी काय केलं? कुठला आज मार्केटनी कसं रिएक्ट केलं? सेक्टोरियल इंडायसेस कसे होते? ब्रॉडर मार्केटनी कसं काम केलंय? काय त्यामध्ये घडलंय? ओके. आणि मिड कॅप, स्मॉल कॅप कसे आहेत? त्यांचं प्लेसमेंट कसं आहे? त्यानंतर एफ-आय-एस, डी-आय-एसनी काय केलंय? ग्लोबल मार्केटचा सिनारिओ कसा आहे? ओके. त्यानंतर काही न्यूज आहेत का, ज्या आपल्याला शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनवर त्याचा परिणाम होईल का? हे आपण फार अगदी थोडक्यात आज समजून घेणार आहोत. ओके. तर चला मित्रांनो सुरुवात करूया. मी माझा परिचय करून देतो. नमस्कार, मी मयूर. मी माझ्या 10 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतो. 10 वर्षाचा अनुभव आहे. NISM सर्टिफाईड आहे मित्रांनो मी. मी सेबी रजिस्टर्ड नाहीये. मी हे जे व्हिडिओ बनवतो, हे फक्त शिकण्यासाठी आणि तुम्ही अर्थसाक्षर व्हावं यासाठी बनवतो. मी कोणाकडून ₹1 सुद्धा घेत नाही, ही माहिती देण्याची. ओके. मी विद्यार्थ्यांना शेअर मार्केट शिकवतो. ओके. त्यांना अर्थसाक्षर बनवतो. ओके. तर मी तुम्हाला एक विनंती करेल, की माझा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. कारण स्किप करून बघितलं तर अर्धवट माहितीमुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. कारण तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला, तर तुम्हाला मी जे सांगतोय त्याची ए टू झेड माहिती असते आणि त्या आधारावरती तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता. पण स्टॉप लॉस नक्की लावा मित्रांनो. मी कुठलंही बाय सेल रिकमेंडेशन देत नाही. पण तुमची या व्हिडिओने जर मदत होत असेल ट्रेड प्लॅन करण्यासाठी, तर स्टॉप लॉस नक्की लावा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. कारण प्रत्येक माहिती ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एकमेकांना कनेक्टेड आहे. ओके. तर हेच कनेक्टेड माहिती तुम्हाला ट्रेड प्लॅन करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर चला, आज जसं मी तुम्हाला बोललो आपण सुरुवात करतोय आता व्हिडिओला. आज जसं बोललो व्होलॅटिलिटी नाहीये. व्होलॅटिलिटी नाहीये अजिबात. सगळे सुट्टीवर आहेत. एफ-आय त्यांची क्रिसमस आहे. आज बरेचसे ग्लोबल मार्केट लवकर बंद होणार आहेत. काही ग्लोबल मार्केट आजही बंद आहे आणि संपूर्ण ग्लोबल मार्केट उद्या बंद आहे. ओके. तर काही मूव्हमेंट नाहीये. आपण जरी सुट्टी घेतली तरी चालतं मित्रांनो. कारण प्रत्येक दिवशी आपण ट्रेड केलाच पाहिजे असं गरजेचं नाही. कारण अशा मार्केटमध्ये ट्रेड शोधून प्रॉफिट काढणं हे एखाद्या काय म्हणतो आपण त्याची म्हण आहे ना, की कापसाच्या याच्यामध्ये सुई शोधण्यासारखं आहे. असं काहीतरी आहे बघा म्हण. ठीक आहे. तर तसा आहे सिनारिओ. तर चला एफ-आय-एस, डी-आय-एसने काय केलं आपण शॉर्टमध्ये बघून घेऊया. बघा आज एफ-आय-एस, डी-आय-एसने 1,721 करोडची पुन्हा सेलिंग केलेली आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये कॅश मार्केटमध्ये 2,381 करोडची डी-आय-एसने बायिंग केलेली आहे. एफ-आय-एसने आज पुन्हा सेलिंग केली. एवढाच डेटा आहे. काही बाकी खास नाहीये. ग्लोबल मार्केट तुम्ही बघून घ्या. आज थोडंसं अर्ली क्लोज होणार आहे यूएसचे मार्केट. पावणे 300 पॉइंटने डाव जोन्स प्लस आहे. S&P 500, NASDAQ माफ करा, फ्लॅट आहेत. त्यानंतर युरोपियन मार्केट सुद्धा फ्लॅट आहेत. ओके. तिथेही काही मूव्हमेंट नाहीये बघू शकता तुम्ही. DAX फक्त 128 पॉइंट प्लस आहे. आपलं मार्केट म्हणजे एशियन पियर्स प्लस आपलं मार्केट हे दोन्हीही बघा फ्लॅट आहेत. सगळे मार्केट फ्लॅट आहे. तर काही म्हणजे मूव्हमेंटच नाही मार्केटमध्ये सध्या. तर आपण ट्रेड नाही केला, आपण सुट्टी घेतली तरी चालतं मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा ब्रॉडर मार्केट बघा तुम्ही प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते तुम्हाला इथे. निफ्टी स्मॉल कॅपचे इंडेक्स 50, 100 आणि 250 250. तर हे जे 3 इंडायसेस होते याच्यामध्ये हलकं ग्रीनमध्ये पण झालंय. हलकं ग्रीनमध्ये पण झालंय. बाकी प्रॉफिट बुकिंग आहे सगळीकडे. सेक्टोरियल बघायला गेलं तर मेटल, मीडिया आणि रिॲलिटी हे थोडेसे फ्लॅट इन ग्रीन बंद झालेत. बाकी सगळीकडे आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते. ओके. एक न्यूज आहे, की आपण जे यूएस कडनं इम्पोर्ट करतो, तर त्या इम्पोर्टची जी प्रक्रिया आहे, ती सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी अ, काही जे प्रक्रिया आहे, इम्पोर्ट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जे आहे, तर भारत सरकार प्रयत्न करतीये, जेणेकरून आपल्याला जी पुढच्या महिन्यामध्ये यूएस डील
US सोबत ट्रेड डील जे फायनल होऊ शकते, त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे मदत होईल. सोपं होईल आणि याचा फायदा आपल्याला ट्रेड डीलमध्ये होऊ शकतो. त्यानंतर जर बघायचं झालं, इंडिया अनाउन्सेस रिफॉर्म्स टू सिम्प्लिफाय इम्पोर्ट चेक्स ॲज इट आईज US ट्रेड डील. ओके. कागदपत्रांची झंझट कमी करायची आहे. जो मंजुरीसाठी वेळ लागतो तो कमी करायचा आहे. अनावश्यक तपासण्या ज्या असतात त्या कमी करायच्या आहे. याच्याने काय होईल, जे आपण इम्पोर्ट करतो ते वेगवान होईल, खर्च कमी होऊ शकतो, उद्योग आणि व्यापाराला याचा फायदा होऊ शकतो. ओके मित्रांनो. तर US ट्रेड डील आता पोस्टपोन झाली जानेवारीमध्ये, कारण ते लोक गेले सुट्टीवरती. त्यांचा जो इथं क्रू आला होता, त्यांचे जे सदस्य आले होते, ते पुन्हा US ला गेलेले. ओके. इन शॉर्ट, मार्केटमध्ये असं काहीच नाही ब्रॉडर मार्केटमध्ये. आता जर बघितलं तर आज एकच डेटा आला अनएम्प्लॉयमेंट क्लेम यूएसचा. तो पण पॉझिटिव्ह आलेला आहे. अनएम्प्लॉयमेंट कमी कमी झालेले 10,000 कमी. तर याचा परिणाम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतोय. ग्लोबल मार्केट तुम्ही सिनारिओ बघितला, 350 पॉईंटनी जवळ-जवळ जो डाव जोन्स आहे तो पॉझिटिव्ह आहे. ओके. आता या होत्या काही न्यूज ज्या शुक्रवारच्या मार्केटवरती आपल्याला परिणाम करताना दिसू शकतात. आता बघूया आपण स्मॉल कॅप काय म्हणताय. स्मॉल कॅप पॉझिटिव्ह आहे. ओके. स्मॉल कॅपमध्ये आजही डोजी फॉर्म झालेली आहे. ओके. तर हा जो सेक्टर म्हणजे हा जो इंडायसेस आहे, तो पॉझिटिव्ह आहे. कुठलाही निगेटिव्ह याच्यामध्ये सेंटिमेंट सध्या तरी नाही. ना प्रॉफिट बुकिंग आहे. ओके. आता आपण जर बघायला गेलो, की मिड कॅप कसं करताय, तर मिड कॅपमध्ये काल हॅमर बनली होती. ओके. हे बघू शकता. त्यानंतर आज आपल्याला मिड कॅप इंडेक्समध्ये प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली आहे. आता बघूया शुक्रवारसाठी निफ्टीमध्ये कुठल्या लेव्हल्स महत्त्वाच्या आहेत. काय आपण लक्ष ठेवलं पाहिजे. हे बघा, आज आता जो वीकली बेसिसवरती जो डेटा आहे, निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये. बँक निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी असते. तो ऑप्शन डेटा त्या हिशोबाने आणि निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये वीकली बेसिसवरती. तर थोडंसं सप्लाय आणि डिमांड झोन, सपोर्ट रेजिस्टन्स चेंज झालेले आहेत ऑप्शन चेंजच्या हिशोबाने. तर निफ्टीला पहिला सपोर्ट आहे 26,080. तो होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. तो जर खाली ब्रेक केला तर 26,020 ते 25,990. तर 25,990 काय आहे? 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज महत्वाचा. तो तिथं प्लेस आहे. तर तो आपला दुसरा सपोर्ट आहे 26,020. ओके. त्यानंतर पहिला रेजिस्टन्स निफ्टीला 26,210. तो क्रॉस करून होल्ड केलं तर 26,270 पर्यंत तुम्हाला निफ्टी जाताना दिसू शकते. लेवल मार्क करून घ्या मित्रांनो. लेवल टू लेवल ट्रेड करा. रेजिस्टन्सला सेल ट्रेड शोधायचा प्रयत्न करा आणि सपोर्टला बाय ट्रेड. स्टॉप लॉस नक्की लावा. ओके. तर चला आपण बघूया. आता बँक निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट आहे 59,110. पहिला सपोर्ट इथं येऊन पुल बॅक घेतलं तर पुन्हा बाईंग बघायला मिळेल. ओके. तो सपोर्ट होल्ड केला तर. तो जर खाली ब्रेक केला तर 59,020 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी येताना खाली दिसते. सायकॉलॉजिकल सपोर्ट सुद्धा आहे 59,000चा. 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज बँक निफ्टीमध्ये प्लेस करतो 59,127 ला. पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला आपल्या झोनची सुरुवात, मी जो मागे महत्वाचा झोन सांगितला होता, 59,350 ते 59,550. ओके. पहिला रेजिस्टन्स 59,350. तो क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला 59,480 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टीवरती जाताना दिसू शकते. ओके. सेन्सेक्स काय करतोय आपण ते बघून घेऊ. शुक्रवारी काय आपण लेव्हल्सवर, कुठल्या लेव्हल्सवर लक्ष ठेवलं पाहिजे. सेन्सेक्समध्ये बघा, पहिला सपोर्ट आहे 85,270. तो जर होल्ड केला, पुलबॅक बघायला मिळेल. तो जर खाली तोडला तर 85,100. पहिला रेजिस्टन्स जो सेन्सेक्सला आहे, तो आहे 85,570. तो क्रॉस करून होल्ड केलं तर 85,710. अशी अपेक्षा करतो, की तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या सपोर्ट रेजिस्टन्स लेवल मार्क केले असतील. लेवल टू लेवल ट्रेड करा. स्टॉप लॉस नक्की लावा. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. मी कुठलाही बाय सेल सांगत नाही मित्रांनो. ओके. तर तुम्ही तुमच्या रिस्कनुसार ट्रेड प्लॅन करा. रेजिस्टन्सला मार्केटनी जर प्राइस रिजेक्ट केलं तर सेल ट्रेड शोधा. जर सपोर्टला प्राइस होल्ड केली तर बाय ट्रेड शोधा. ओके. मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला आजची जी माहिती आहे दिलेली ती आवडली असेल, की आज मार्केटने कसं काम केलं, काय न्यूज आहेत ज्याचा परिणाम आपल्याला शुक्रवारी बघायला मिळू शकतो. सेक्टोरियल कसं आहे, इंडायसेस कसं आहे, ओके, ब्रॉडर मार्केटमध्ये काय चालू आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
त्या हिशोबाने तुम्ही ट्रेड प्लॅन करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बटनला प्रेस करा, बेल आयकॉनला प्रेस करा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. महत्त्वाची माहिती, डेली अपडेट मिस करू नका. जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत मला हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.